मॅडम, राकेश आणि समीर देसाईंच्या घराजवळ थांबले. आधी ते वेगळ्या आयडेंटिटीने कांती शेटकडे गेले होते, पण कांती शेटने त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की त्यांनी कुठलाही माणूस वसुलीसाठी नाही नेमलाय आणि त्यांनी कोणाला धमक्याही नाही दिली. पण मग हा धमकी देणारा कोण आहे? कोणाचा माणूस आहे? सेट ते नंबर्स मिळवलेस तू? हो, ते बहुतेक नंबर लँडलाईनचे आहेत आणि मोस्टली वेगवेगळ्या PCO वरून केले. म्हणजे ह्या सगळ्या मागे आकाश असू शकतो. पण मॅडम, समीर म्हटलं की तो आकाश कांती शेटकडे गेला होता आणि तो त्यांना म्हटला की माझ्या बापाला त्रास देऊ नका, मी पैशाची काहीतरी व्यवस्था करतो म्हणून. कदाचित तो दिखावा करत असेल. काकांनी आकाशसाठीच लोन घेतलं होतं, त्यामुळे ते त्यांनीच फेडावं म्हणून आकाशच दुसऱ्या कोणाकरवी हे कॉल करत असेल तर. मग तसं असेल तर देसाई काकांचे आणि अलकाचे प्लॅन्स त्याला सहज कळत असतील. हो, म्हणजे हा पट्ट्या स्वतः नामा निराळा राहून स्वतःच्या बापाला वसुलीसाठी धमक्या देतोय. म्हणाली तुला शेजाऱ्यांकडून काय कळलं? मॅडम, देसाई काका आणि अलकाने जी माहिती आपल्याला दिली होती तीच माहिती इतरांनी दिली. त्यापेक्षा वेगळं असं काहीच कळलं नाही. देसाई काका आणि अलका या दोघांचंही छान पटायचं, आकाशचं कोणाशीही पटायचं. आणि हर्षदा मानकर त्यांच्या सोसायटीत राहतात. त्यांनी असं सांगितलं की त्यांच्या सासूबाई नीमा काकू आणि अलका या दोघींची छान गट्टी आहे. त्यामुळे कदाचित अलकाविषयी नीमा काकूंना काही माहिती असेल. मी उद्या परवा जाऊन त्यांना भेटते. उद्या किंवा परवा? आज का नाही भेटलीस? अगं, अशा केसेसमध्ये एक एक सेकंद महत्वाचे असतात. अरे कधी कळणार आहे तुला? जगातली सगळी अक्कल काय तुला एकट्यालाच आहे का? अरे हिला मॅच्युरिटीच नाही यार. नीमा काकू गावाला गेल्या, उद्या किंवा परवा येतील. सॉरी, चुकलं माझं. रिलॅक्स रिलॅक्स. मॅडम, हा सतत मला बोलत सॉरी म्हणालो ना. अहो म्हणा का, तू हुशार आहे आणि काय म्हणतात ते मॅच्युअर पण आहे. अरे मॅच्युअर नाही रे, मॅच्युअर आहे. मी काय म्हणतो मॅच्युअर. आणि तुम्ही काय म्हणतो? मॅच्युअर. टी तर आमची म्हणा का काय मॅच्युअर. हा वा, म्हणा का तू काळजी करू. हे मला पण माहिती आहे, मॅडमला पण माहिती आहे, शेडरावला पण माहिती आहे. आणि म्हणा का तू नसताना शेडरावनं कबूल पण केली. हा, फक्त खूप दिवस झालं तुझा चिडलेला चेहरा बघितलेला नव्हता म्हणून शेडरावनं जरा काय हो, सॉरी म्हण पुन्हा एकदा. म्हटलं ना सॉरी. ठीक आहे, माफ केलं. हा बघा, याला म्हणतात मॅच्युरिटी. मॅच्युरिटी नाही, मॅच्युरिटी. काय चुकून बोललो. मास्तर चुकल्यावर कसं होईल? अजिबात. मॅच्युरिटी म्हटलेलं. तुझ्या वेळेला नुसतं हात पिरंगळ काय ते तुझ्यामुळे चुकलेलं. हातला तू चुकीचं बोल. पोटाला. कसं करतो माहितीये? उद्या सकाळी जीत सर येतील की त्याचा फोन येईल, की दोन्ही? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो.
आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.